नमस्कार. खूप जणांचे असे प्रश्न येत आहेत की आम्ही आमच्या मुलांसाठी काय केलं पाहिजे अजून, आणि त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. जे काही आत्ताचं सोशल मीडियावरचं वातावरण आहे किंवा सोशल मीडियाचा प्रभाव आहे, त्यामुळे नक्कीच जी काही मुलं आहेत, म्हणजे अगदी लहान 6-7 वर्षांपासूनचे पार अगदी शाळेत 8वी-9वीतल्या मुलांपर्यंत किंवा कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळीकडेच कुठेतरी एक प्रकारचा डिस्टर्बन्स दिसतो, एक अस्थिरता दिसतीये, आणि त्याच्यामुळे सगळेच पालक चिंताक्रांत आहेत. कारण जर शाळेमध्ये जर पालकांची मीटिंग झाली की त्यामध्ये सगळीकडे असंच आढळून येतं की 10 पैकी 8 पालक सेम कंप्लेंट देत आहेत. आणि नुसतं पालकच नाही, तर ज्या काही फॅकल्टीज आहेत शाळेमधल्या, प्रिन्सिपल किंवा त्यांचे टीचर्स, हेड टीचर्स, त्यांच्याकडनं जे काही ऑब्झर्वेशन येतंय तिथंही सेमच कंप्लेंट्स येत आहेत मुलांविषयी. आणि काही चुकीच्या सवयी मुलांमध्ये आजकाल जास्त प्रमाणात दिसायला लागलेल्या आहेत. अर्थात याला सोशल मीडिया कारणीभूत आहे, हे जितकं खरं आहे तितकंच खरं आहे की पालकांनाच बऱ्याच गोष्टींची जाणीव नाही आहे. आणि पुन्हा मी फिरून येईल की आपली शिक्षण पद्धती, आपली संस्कृती, आपले संस्कार हे जेव्हा बिघडायला सुरुवात झाली, त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. आणि ह्याला रोखायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला शिक्षण पद्धतीवर सुद्धा काहीतरी सकारात्मक प्रकारचे बदल करावे लागतील. आणि त्याचबरोबर पालकांनी सुद्धा स्वतःवर काम केलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणतो काउन्सिलिंगच्या दरम्यान, वास्तुविजितच्या दरम्यान, की दुसऱ्यांना बदलायचं असेल तर स्वतःवर काम करा. दुसऱ्यांना बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. मी फक्त स्वतःवर काम करू शकतो, मी फक्त स्वतःला बदलू शकतो. त्यामुळं मुलांना कसं बदलायचं, त्यांच्यावर कशा पद्धतीनं आता संस्कार करायचे, याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा सर्व पालकांनी स्वतःवर काम केलं पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे. मग आता सर्वांचा प्रश्न की सर आम्ही काय बदलायचं, आम्ही तर सगळंच देतोय मुलांना. आम्ही त्यांना चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा कॉलेजमध्ये टाकतोय, त्यांना कपडे लत्ते देतोय, त्यांच्या हाऊसमूस पुरवतोय, कुठल्या गोष्टी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागत नाहीये, म्हणेल ती गोष्ट हजर आहे, घरामध्ये सर्व सुखसुविधा आहेत, अजून आम्ही काय करू. एक्झॅक्टली. आणि इथेच येऊन सगळ्यांचा प्रश्न थांबतोय. मी एवढंच म्हणेन की हे सगळं जे काही मी उल्लेख केला आहे किंवा जे सगळे पालक विचार करतात किंवा जे सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही एवढं सगळं मुलांना देतो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, मॅक्सिमम गोष्टी अशा आहेत की ज्या पैशाने खरेदी करू शकतो आपण. आय रिपीट, आपण मुलांना जे काही देत आहोत त्यातल्या 90% गोष्टी अशा आहेत की ज्या पैशाने खरेदी करू शकतो. आणि पैशाने खरेदी केलेल्या गोष्टी ह्या कधीही शाश्वत नसतात, त्या दीर्घकालीन नसतात. मग तुम्ही विचारताल की मग काय द्यायचं सर, मग असं काय आहे की जे पैशाने खरेदी करू शकत आणि मुलांना द्यायचं आहे. एक्झॅक्टली. ह्याच्यावरच आपल्याला काम करायचं. आणि काम करायचं आहे पालकांनी स्वतःवर, मुलांवर नाही. जेव्हा पालक स्वतःवर काम करतील, बाय डिफॉल्ट मुलांवर आपोआप काम केल्याच जाणार आहे, आपोआप होणार ते. तर पहिली गोष्ट, मुलांना ह्या भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत, नाही असं नाहीये, पण त्याबरोबर बाकीच्या गोष्टी दिल्या पाहिजेत. ते म्हणजे एकच शब्द मी म्हणेन, ऊर्जा, एनर्जी. ऊर्जेचे नियम मुलांना सांगितले गेले पाहिजेत, एनर्जीचे प्रोटोकॉल्स मुलांना सांगितले गेले पाहिजेत. आणि हे कसे येणार, ही ऊर्जा म्हणजे नक्की काय, तर ते आपल्या संस्कारांमधनं येतं. आणि तेच आपल्या ऋषीमुनींनी वैदिक परंपरेत, वैदिक ज्या काय कुटुंब पद्धती होती त्या काळातली, त्यावेळी जी गुरुकुल पद्धती होती, त्यामध्ये त्याचं ज्ञान मुलांना देण्यात येत होतं. दुर्दैवानं परकीय आक्रमणामुळे सगळं गुरुकुल नष्ट झालं, शिक्षण पद्धती नष्ट झाली, संस्कृती त्यांनी नष्ट केली, संस्कार नष्ट केले, आणि मागच्या 3 पिढ्यांना हळूहळू पूर्णपणे ज्ञान विरहित करून टाकलं. आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे जे आत्ता 40-50च्या दरम्यान आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञानच नाहीये की मागचे जे लोक आहेत, मागची पिढी आहे, वडीलधारी लोक आहेत, त्यांना कसं हँडल करायचं. त्याच पद्धतीनं त्यांना हे समजत नाही की आपल्या मुलांना कसं हँडल करायचं. त्याहून पुढचं त्यांना हेच माहिती आहे की आपण स्वतःला कसं हँडल करायचं, कारण हे शिकवल्याच गेलं नाहीये. ह्या ज्ञानापासून ही आत्ताची जी 70-80s मधली पिढी आहे, ही पूर्ण वंचित राहिली. आणि त्याच्यामुळं ह्याच्या पुढची जी पिढी आहे, ज्याच्याविषयी आत्ता आपण सगळे कंप्लेंट करत आहोत, चिंताक्रांत आहोत, काळजी लागून राहिलेली आहे,
त्याला जबाबदार आपणही आहोत आणि मागच्या 3 पिढ्याही आहेत. पण आता मागच्या 3 पिढ्यांना आपण काय करू शकत नाही, त्या आहेत नाही आहेत माहिती नाही आहेत, पण आपण आहोत. जबाबदारी आपली, आपल्या मुलांची जबाबदारी आपल्यावरच असते. आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर सर्वात पहिली गोष्ट, सुरुवात कुठनं करायची, तर मुलांवर काम करण्यापेक्षा पालकांनी स्वतःवर काम करावं. आणि स्वतःवर काम काय करायचं, तर जी आपली वैदिक गुरुकुल पद्धती होती, जी आपली वैदिक परंपरा होती, त्यात काय होतं, त्याच्यामध्ये ज्ञान होतं, काया वाचा मनाने कसं राहिलं पाहिजे. एक विचार प्रणाली होती, एक जीवनशैली होती, काही संस्कृती होती, काही संस्कार होते. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, त्याच्याबरोबर सात्विक आहार आणि कुटुंब पद्धतीचे काही विशिष्ट नियम, एक विशिष्ट दिनचर्या, आयुर्वेदामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीनं सगळं शेड्यूल केलं गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पालकांनी घेतलं पाहिजे. आणि तेच ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या प्रत्येक सेशनमध्ये, प्रत्येक पॉडकास्टमध्ये. मला मुख्य जे ध्येय जे आहे, जे माझं आहे, ते आहे पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणं. जे जे काही मी करत आहे ते पुढच्या पिढीसाठी करतोय. कारण आपलं तर निम्मे आयुष्य ऑलरेडी संपलं आहे. जे काय 10-20 वर्ष जे काय राहू, जे काय करू ते करू, परंतु आपण जे काय भोगलं ते भोगलं, ते आपण परत करू शकत नाही, रिवाईज करू शकत नाही. परंतु येणाऱ्या पिढीचं आयुष्य नक्कीच आपण घडवू शकतो. त्यांना चांगले संस्कार, त्यांना चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो. आणि त्याच्यामुळं त्यांच्या पुढची जी पिढी येईल, कदाचित 2री-3री पिढी जी असेल ती एक्झॅक्टली तशीच असेल जशी कित्येक शेकडो वर्षांपूर्वी भारतामध्ये ज्या पद्धतीची रचना होती. आणि भारत सर्वात समृद्ध होता जगामध्ये. आणि मला हा विश्वास आहे, जर त्या गोष्टीवर आपण फोकस करत गेलो आणि आत्ताच्या ह्या पिढीने जर त्या गोष्टींचं ज्ञान घेऊन ते स्वतःवर इम्प्लिमेंट करण्याचा सुरुवात केली, तर माझ्या मते हळूहळू एक 3ऱ्या-4थ्या पिढीनंतर आपण एक सुसंस्कारित समाज निर्माण करू शकतो, की जो फक्त आपल्या देशालाच नव्हे तर पूर्ण विश्वाला, मानवतेला त्या सुखसमृद्धीच्या स्तरावर नेऊन ठेवेल. तर माझी विनंती आहे की सर्व पालकांनी मुलांवर काम करण्याच्या, माझी विनंती आहे की सर्व पालकांनी मुलांची कंप्लेंट करायच्या आधी, त्यांच्यावर काही काम करायच्या आधी स्वतःवर काम करायला सुरू करा. स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या दिनचर्येमध्ये सकारात्मक बदल करायला सुरुवात करा. पुढच्या गोष्टी आपोआप घडायला लागतील. मुलांवर त्याचा प्रभाव आपोआप पडायला लागेल.